आणि ते काही केल्या आटोक्यात येईना. मग पुन्हा त्यांनी तो हिरवा बेडूक जतन करण्यासाठी प्रयत्न केले. मला वाटतं हे उदाहरण संपलं. उदाहरण यासाठी दिलं की जीवसृष्टी सुद्धा स्वतःपुरतं जगत नाही, ती इतरांना जगवते. या ईश्वर निर्मित सृष्टीमधला प्रत्येक जीव आपल्याला वाटतं की तो काय कामाचा आहे, परंतु तो खूप काही कामाचा आहे. कारण तो आहे म्हणून आपण आहोत. मान्य आहे की मनुष्य हा या सृष्टीतला सर्वाधिक बुद्धिमान, सक्षम आणि अत्यंत श्रेष्ठ असा प्राणी आहे. ब्रह्मलीन आपले सर्वांचे सद्गुरू नारायणगिरीजी महाराज म्हणायचे की माणूस हा जबाबदार प्राणी आहे. त्यांचं वाक्य असं असायचं. ते म्हणायचे या सृष्टीमध्ये माणूस हा जबाबदार प्राणी. जसं कुटुंबामध्ये कुणीतरी शहाणे, सुरते, करते धरते माणसं, त्यांना आपण कुटुंबातले जबाबदार माणसं म्हणतो. तसं एकूण या सगळ्या सृष्टीमध्ये जलचर आहे, भूचर आहे, खेचर आहे, उभयचर आहे. पाण्यात राहणारे, आकाशात राहणारे, जमिनीच्या पोटात राहणारे आणि काही जमीन व पाणी दोन्ही ठिकाणी राहणारे 84 लाख योनी आहे असं म्हणतात. वैज्ञानिकांनी खरं तर खूप संशोधन करून ठेवलंय आणि ते आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. पण तरी सुद्धा या सृष्टीचं पूर्ण अध्ययन झालंय, संशोधन झालंय असं म्हणता येत नाही. अजून कितीतरी जीव असे असतील की जे आपल्या अभ्यासात आले नाही, आपल्या यादीत माहितीत अजून आले नाहीत. असे सुद्धा लक्षावधी जीव अजून असतील, हजारो जीव असतील. परंतु जीवो जीवस्य जीवनम. मग सगळे जीव जर या सर्वांसाठी काहीतरी करतात, माणसाला एकट्याला कसं जगता येईल आणि त्याला सुखी कसं होता येईल? दुर्दैवानं माणसाची आशा आकांक्षा वाढत गेली, लोभ वाढत गेला की त्याला मग आपल्यापुरतं पाहावं ही भावना तयार होते आणि त्याच वेळी त्याच्या जीवनात दुःख सुरू होतं. मला वाटतं सुख हे सुगंधाप्रमाणे आहे. सुगंध जसा इतरांना आपण द्यायला गेलो की आपले हातही सुगंधित होतात, म्हणजे सुगंध वेगळा आपल्याला पुन्हा मागावा लागत नाही. मला नेहमी वाटतं की त्या अत्तराचं दुकान असणारी माणसं किती भाग्यवान आहेत ना. त्यांना वेगळा सुगंध, परफ्यूम वेगळा घ्यावा लागत नाही. तसंच पुण्य हे सुद्धा सुखाला कारणीभूत आहे. आणि ज्या वेळेला आपण पुण्य परोपकार करत राहतो त्यावेळेला सुख वेगळं मागावं लागत नाही. मी फार दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये एक छान अशी गोष्ट वाचली होती. फार मोठ्या व्यक्तीनं लिहिली होती. नीला सत्यनारायण त्यांचं नाव, ज्या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या प्रमुख होत्या एक 15-20 वर्षापूर्वी. नाव आपल्याला आठवत असेल, नीला सत्यनारायण. आपण सर्च करून बघा. आता नका करू, नंतर करा. तर त्यांनी एक लेख लिहिला होता आणि मी तो वर्तमानपत्रामध्ये वाचला होता. तो असा होता की एका कुटुंबातील एक महिला, त्यांना नेहमी अस्वस्थ वाटायचं म्हणून डॉक्टरकडे गेल्या आणि मानसोपचार तज्ज्ञाकडे गेल्या, सायकॅट्रिस्ट. आणि सांगितलं, डॉक्टर का कोणास ठाऊक सगळं अनुकूल आहे पण मला काही बरं वाटत नाही, माझ्यावर काही उपचार करा. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर हे खूप अनुभवी होते, चांगले होते. त्यांनी सांगितलं की बाईसाहेब, या गोळ्या तुम्ही सुरू करू नका. आवश्यकता असेल तर आपण सुरू करू, पण मला तरी असं वाटत नाही की तुम्हाला काही आवश्यकता आहे. थोडंसं जीवन पद्धतीत बदल केला, थोडे विचार वगैरे बदलून घेतले, आपला दिनक्रम बदलून घेतला तर सगळं ठीक होईल. नाही नाही, मला काहीतरी औषध द्या, मला खूप आता मी बेजार आहे या सगळ्यामुळे, झोप लागत नाही, बरं वाटत नाही, अस्वस्थ वाटतं, कशातूनच सुख मिळत नाही. आम्हाला एका योगाचार्याने सांगितलं होतं की मानवी मनाला जर का दुःखाची सवय लागली तर मग सुखकारक वस्तू सुद्धा त्याला दुःखकारकच वाटू लागतात. हा सवयीचा भाग आहे बरं का, सवयीचा भाग आहे. जसं दुर्गंधीच्या जवळ राहून राहून नंतर दुर्गंध येतच नाही, सवय होते. काही गोष्टी अशा सवयीच्या असतात. तसं त्या माणसाला एकदा नकारात्मक विचार करायची सवय लागली आणि जीवनात दुःख 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 म्हणून बोलायची आणि पाहायची सवय लागली की मग कशातच सुख वाटत नाही. त्यांना काही सांगा ते म्हणतात बरं आहे.
अहो आपल्या गावामध्ये आज बँक सुरू झाली, बरं. मला वाटतं कशाचं तरी सुख आपल्याला वाटलं पाहिजे, कशात तरी आनंद वाटला पाहिजे. आणि जी सकारात्मक माणसं असतात ना, ते छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आनंद घेतात. एखाद्या महाप्रसादात आमटी चांगली झाली ना, ते सुद्धा ते 4 लोकांना सांग, काय छान आमटी झाली होती. तुम्ही सगळे म्हणता ना, याला सकारात्मकता म्हणतात. नाही तर दुसऱ्याच्या वर्गणीवरची आमटी पण हा म्हणतो आळणी झाली, याची वर्गणीच नसते. पण तो काय म्हणतो, आमटी जमली नाही आज. कोण आचारी होता कोणास ठाऊक. नकारात्मक प्रतिक्रियेची सवय झाली, नकारात्मक विचारधारेची सवय झाली. आणि म्हणून त्या बाईसाहेब डॉक्टरला म्हणत होत्या, मला उपचार करा, काहीतरी सांग. डॉक्टर म्हणाले, एक काम करा, आपण पुढच्या वेळी गोळ्यांचा विचार करू. यावेळेला आमच्या ह्या आजीबाई आहेत दवाखान्यात काम करणाऱ्या, झाडलोट करतात, पुष्पास, खूप दिवस झाले म्हणाले त्यांना, पण त्यांच्याशी बोला. आता बाईसाहेबाला राग आला. म्हणजे डॉक्टर, माझी स्वतःची गाडी, ड्रायव्हर बाहेर उभा आहे, मी काय तुम्हाला भिकार चोट वाटले? पैसे देणारे, तुमचे उपचार घेणारे, तुम्ही मला झाडू मारणाऱ्या म्हातारीशी बोलायला सांगता? डॉक्टर म्हणाले, मला निदान झालंय रोगाचं थोडस. एवढ्या एका वाक्यावरून मला रोगाचं थोडं थोडं निदान, की हा इगो नावाचा रोग आहे, याचं मला निदान झालेलं आहे. की एका असे ना का ती म्हातारी झाडू मारणारी, पण ती सुद्धा माणूस आहे ना, तिला असं तुच्छतेनं पाहता येईल का? अहो म्हणाले, त्या आजीबाई जरी गरीब असल्या, कष्टकरी असल्या, परंतु अनेक उन्हाळे पानकाळे खाल्लेले आहे. आणि मी सांगू का तुम्हाला, गुण आणि ज्ञान हे जात, पंथ, धर्म, संपत्ती पाहून येत नाही, ते कुठेही असू शकते. गरीबाजवळ काही ज्ञान नसतं असं थोडंच आहे, गुण नसतात असं थोडंच आहे. म्हणून ज्ञान, गुण, कला या सगळ्या गोष्टीला कशाचं बंधन नाही आहे, ना परिस्थितीचं बंधन आहे, ना जाती जमातीचं बंधन आहे. म्हणून ही परमेश्वरानं दिलेली मोठी देणगीच आहे. नाहीतर मग सामान्य माणसाला वर येण्याची संधीच राहिली नसती. विठाला 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 आजीबाईशी बोलायला लावलं. खूप आग्रह केल्यावर त्या बाईसाहेब बोलायला लागल्या. म्हणाले, आजी, डॉक्टर म्हणाले तुमच्याशी बोला, मला अस्वस्थ वाटतंय, कशातच सुख वाटत नाही. आजी म्हणाल्या, माझंही तसंच होतं तुमच्यासारखं. माझे पती वारले, एकुलता एक मुलगा सुद्धा नंतर अपघाती गेला, मी एकटी राहिले, जीव द्यावासा वाटायचा, मोलमजुरीला जायचे. आजी तिची कहाणी सांगत होती, कथा सांगत होती. प्रत्येकाचं जीवन एक कथा आहे, एक कादंबरी आहे, त्याच्यातून शिकण्यासारखं पुष्कळ काही आहे. आजी सांगत होती की मी एक दिवस शेतावर कामाला गेले, आल्यावर पाहिलं तर घरात मांजर कोंडलं गेलं होतं आणि त्याला सकाळी दूध भाकरी द्यायची राहिली होती. ते मांजर उपवाशी असल्यामुळे खूप त्या आजीच्या पायात घुटमळू लागलं, आवाज करू लागलं. आजीनं पटकन भाकरी घेतली, थोडं दूध घेतलं, एका ताटलीमध्ये कालून त्या मांजराला दिलं. मांजराला खूप भूक लागलेली असल्यामुळे 2 घास खाल्ल्यानंतर त्या मांजराने समाधानाचा कटाक्ष त्या आजीकडे टाकला. नजरेतून सुद्धा अनेक प्रकारच्या भावना व्यक्त होतात. त्या मांजरानं एक प्रकारे मानलेले ते आभार होते. अध्यात्माच्या भाषेत त्या मांजरानं दिलेला तो आशीर्वाद होता, तृप्त झाल्यानंतर. आणि आजी म्हणाली, मला त्या दिवशी कळलं की दुःख येत असतं जीवनामध्ये, पण सुख, इतरांना सुख आपण देत राहिलो की त्या दुःखावर मात करता येते आणि आपल्यालाही सुखी होता येतं. हा मंत्र मला सापडला आणि तो त्या बाईसाहेबाला सांगितला. मग बाईसाहेब विचार करायला लागल्या, आपण जावेच्या मुलाला सुद्धा लवकर जेव म्हणत नाही, एवढा सुद्धा परोपकार आपण करत नाही. म्हाताऱ्या माणसांना आपण वेळेवर चहा पाणी देत नाही. घरी आलेले पाहुणे अवेळी आले तर आपण आदळापट करतो. आपल्याला सुख कसं मिळेल? आपण इतरांच्या सुखात आपलं सुख पाहायलाच तयार नाही. शेजारी पाजारी असतात, गावकरी असतात, नातेवाईक असतात, मित्र असतात, स्नेही असतात. सगळ्या जाती धर्माचा समाज बनलेला आहे आणि या समाजामध्ये अडी अडचणीला जर एकमेकांसाठी आपण धावून गेलो तर निश्चितपणे आपल्याला सुख प्राप्त करता येतं. आणि म्हणून हाच विचार तुलसीदासजी महाराजांनी रामायणामध्ये सांगून ठेवलेला आहे की जर तुम्ही परोपकार केला
तो धर्म आहे, ते पुण्य आहे. पर उपकार समधर्म न भाई, पर पीडा सम नहीं अधमाई. परि दुखे उपकार करे तोही मन अभिमाननी आए रे. वैष्णव जरी को तेरा कहियति पीर पराई जाने रे. वैष्णव तेरा कहियति पीर पराई जाने रे. बेटावरती हे आमचे सगळे बालवारकरी जसे आहेत त्या वयामध्ये शिकत असताना ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज कीर्तन करून कुठे रात्री उशिरा जर आले तर ते थकलेले असायचे, वयमान झालेलंच होतं, कधी जेवलेलेही नसायचे. पण गाडीतून उतरल्यावर विचारायचे की अरे सगळे जेवले का रे मुलं सगळे. बेटामध्ये आंधळे पांगळे सगळ्यांना निराधाराला तिथे आश्रय देण्याची परंपरा, सगळ्यांचं विचारायचं. ते झाल्यानंतर अरे बाहेर गावचे कोणी पाहुणे आलेत का. मग आलेत, अमक्या गावचे आले, कोराळ्याचे आले, नांदुरकीचे आले. मग त्यांना जीव घातलं का. हो जीव घातलाय. झोपलेले असायची माणसं, 11, 11:30, 12 वाजायचे कधी कधी. बरं त्यांना आथराय पांघरायला कापडं दिलीत का. दिले. हे सगळं झाल्यानंतर मग महाराजांची गाडीचा आवाज आला की ते कुत्री मांजरं सगळे रात्री 12ला सुद्धा धावत यायचे. आणि जरी त्यांना भाकरी वगैरे टाकलेली असली तरी महाराजांच्या हातून ते 2 घास खायचे. आणि महाराज त्यांना ते चुरून वगैरे तिथे त्यांच्या डोळ्यात देखत. आणि मग पोरांनाही बोलायचे, तुम्हाला रोज सांगून जातोय की यांचं लक्ष देत जा. आम्हाला असा राग यायचा त्या मांजरांचा, अरे यांना खाऊ घातलंय ना तरी पण हे का बोलणे खायला लावतात आम्हाला, असं त्यावेळी वाटायचं. त्यातला विनोद बाजूला ठेवा, पण मोठी माणसं मोठी का असतात, समाधानी माणसं समाधानी कशामुळे असतात, सुखी माणसं सुखी कशामुळे असतात, त्याचे सूत्र आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळतात. मृदी सभाय नवीनीत तैसे सज्जनाचे चित्त जाती अपंगिता नाही. जाती अपंगिता नाही त्यासी धरे जो जे कारंजले कांजले त्यासे म्हणे हो आपुले तोची साधू आमचे स्नेही भगवानराव डांगे पाटील आणि बरीचशी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. आपलं सर्वांचं स्वागत आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मला वाटतं आपण सगळे भाग्यवान आहोत. वाडवडिलांच्या शिकवणुकीमुळे संस्कारामुळे आपल्या प्रत्येक घरामध्ये आजही पुण्य परोपकार केला जातो. काही ना काही एकमेकाला सहकार्य केलं जातं. अडीअडचणीला, गोरगरिबाला, देवाधर्माला, तहानल्या भुकेल्याला आपण आपल्या 5 बोटांनी काही ना काही देत असतो. आणि ही परंपरा खूप महत्वाची आहे. कारण सुखाचं सूत्र, पुन्हा सांगतो की सुखाचं सूत्र तिथेच दडलेलं आहे. सुख हे स्वतःसाठी किती जमा केल्यानं सुख मिळत नाही. या जगामध्ये रावणा इतका संपत्तीवान कोण होता, पण त्यानं नेहमीच स्वतःचा स्वार्थ पाहिला. त्यासाठी भावाला सुद्धा घरातून बाहेर हाकलून दिलं, पत्नीचं ऐकलं नाही, देव सुद्धा बंदीखान्यात टाकले आणि प्रभू रामचंद्राच्या अर्धांगिनी सीतामाईला सुद्धा चोरी केली, तिचं हरण केलं. स्वतःचा अहंकार, स्वार्थ
पण एवढं सगळं असूनही रावण सुखी झाला नाही. तो अतृप्त होता, म्हणून तर चोरी करायला आला. म्हणजे सोन्याच्या घरात राहणारा रावण, बरं तो एकटा सोन्याच्या घरात राहतो असं नाही, तर त्याची संपूर्ण नगरी ही धातूंनी बनलेली आहे. धातूंची घरं आहे. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. आता वर्णनातली थोडीशी अतिशयोक्ती जरी बाजूला ठेवली तरी त्याचं वैभव मोठं होतं इतकं तरी आपल्या लक्षात येतं. पण एवढं वैभव असताना सुद्धा राम जेव्हा वनवासामध्ये अयोध्येवरून चित्रकूट धामामध्ये आले आणि तिथून काही काळ तिथे घालवून पुन्हा पुढच्या वनवासाला निघाले, तेव्हा त्यांचा मुक्काम पंचवटीमध्ये आपल्याच या पवित्र नाशिकच्या भूमीमध्ये पडला. आणि तिथे असताना मारीच मामाला सोनेरी मृग व्हायला लावलं आणि रावण हा संन्यासाचा वेश परिधान करून आला. म्हणजे भगव्या वस्त्राचा पहिला दुरुपयोग कुणी केला तर त्याचं उत्तर तुम्हाला एमपीसी यूपीसी हा प्रश्न विचारणार नाही, मला खात्री आहे. पण सहज तुमच्या माहितीत असावं म्हणून तर तो पहिला दुरुपयोग केलाय रावणानं. मला वाटतं हे आध्यात्मिक वस्त्र वारकऱ्याचे असो, संन्यासाचे असो, कोणाही धार्मिकाचे मोठी जबाबदारी असते. आणि म्हणून ते सोनेरी मृग पाहिल्यानंतर सीतामाईला असं वाटलं की या सोनेरी हरणाचं कातडी आपल्याला मिळाली तर किती चांगलं हो. रामाला विनंती केली. राम जाणत होते. सीतामाईला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, सीते आपण आपल्या अंगावरची सगळी आभूषणं अयोध्येत ठेवून आलोय, वनवासाला आलोय तर वनवासासारखंच आपण राहिलं पाहिजे. मला वाटतं जिथे आलो तसं राहिलं पाहिजे. बरं आता पांडुरंगाकडे आपल्याला निघायचंय 15 दिवसामध्ये, वारीचा कालावधी जवळ आलाय. पण वारीला येताना फार महागड्या वस्तू सोबत आणू नये आणि चोरी गेल्या तर पुन्हा दिंडीवाल्या महाराजांना परत गारानं सांगू नये. कारण वारीला गेलं वारकऱ्यासारख्या या वारकऱ्यासारखे राहा. तिथं तसंच राहावं लागेल. मित्रांमध्ये गेलात, नातेवाईकांमध्ये गेलात, जसं जिथली जी परिस्थिती असते किंबहुना जे जिथले आदर्श असतात त्या पद्धतीनं आपण वागण्याचा, याला एक आजच्या भाषेमध्ये गुड मॅनर्स म्हणतात ना, चांगले मॅनर्स म्हणतात ना, आणि ते आपल्याकडे असले पाहिजे. आणि म्हणून सीते आपण आपले दागिने ठेवून दिलेत, राज्य वैभव मागे टाकून आलोय, आता आणखी कशाची अभिलाषा धरायची नाही. पण असं वस्त्र तिथे मिळणार नाही. मला वाटतं ही परंपरा इतकी जुनी आहे. म्हणून कोणत्याही तीर्थक्षेत्रात गेलं तरी खरेदी ही होतच असते. पुरुषांची किती होते माहित नाही, पण आमच्या माता भगिनींची खरेदी असतेच, पुरुषांचीही असतेच. मला वाटतं ज्या गोष्टी जिथे दुर्मिळ असतील त्या जरूर आणाव्या. ज्या तीर्थक्षेत्रात आपण गेलो तिथलं माहिती पुस्तक घ्यावं. ज्या तीर्थक्षेत्रात गेलो तिथे काही विशिष्ट पूजेचं साहित्य मिळत असेल, पूजापात्र मिळत असतील, अशा काही गोष्टी दुर्मिळ असतील, काही व्यवहारात लागणाऱ्याही गोष्टी तिथे मिळत असतील त्या आणाव्या. पण पंढरपूरच्या वारीला गेले आणि खुळखुळे घेऊन आले. आता काय नवल आहे, खुळखुळे राहत्याला मिळत नाही का, शिर्डीला मिळत नाही का? आणि म्हणून कशानं तरी ती पिशवी भरून आणणं हे मात्र चुकीचं आहे. विठाला 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 विठाला. आणि म्हणून सीतामाईला राम समजून सांगतायत, पण सीतामाई नाही असलं तर. शेवटी रामानं विचार केला, जनक नंदिनी सीता जानकी राजकन्या आहे, आजपर्यंत कधी काही हट्ट केला नाही, वनवास मला होता तरी माझी साथ दिली, आणि मग एखादी गोष्ट तिची मी ऐकली म्हणून काय झालं. मला वाटतं हा सुद्धा एक दाम्पत्य धर्म आहे. एकमेकांच्या भावना कधीतरी समजून घेणं, एकमेकाच्या भावनेला प्रतिसाद देणं, यातूनच जीवन पुढे जात असतं. आणि ते आपल्यासारखे आदर्श परिवार, आदर्श लोक हे सांभाळतच असतात. राम प्रभूंनी धनुष्य उचललं, लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा जंगल आहे, श्वापदा आहे, राक्षसही आहे, आणि म्हणून इथे तू थांब,
मी या हरिणाची शिकार करतो. परंतु तो सामान्य हरिण नव्हतं, तो मारीच राक्षस होता, रावणाचा मामा होता. मला वाटतं दोन्ही ठिकाणी मामा आहेच. महाभारतात सुद्धा शकुनी मामा आहे, मारीच मामा आहे. परंतु या साहेब, आपले सन्माननीय माजी मंत्री आणि आपले ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णासाहेबजी मस्के पाटील साहेब या ठिकाणी आलेत. त्यांचं स्वागत करतो. ताई या, बस. की मारीच राक्षसाचा वध करण्यासाठी श्रीराम जेव्हा निघाले, ते राक्षस ते हरिण कधी दिसायचं कधी दिसत नव्हतं. माया ही देवालाही थोडा वेळ का होईना पण देवाला सुद्धा संभ्रमात टाकते. आणि म्हणून सामान्य जनाला, तुमच्या माझ्यासारख्याला जीवन जगताना नेहमी दक्ष राहणं फार आवश्यक आहे. आणि त्यातही मी नेहमी म्हणतो की जुन्या पिढीचं आयुष्य हे त्या मानानं थोडं सुकर सुलभ होतं. असुविधा होत्या पण फसवेगिरी कमी होती, लबाडी कमी होती. आज पावलो पावली फसवेगिरी आहे. कोण कुठे कसा फसवेल काही सांगता येत नाही. कधी व्यवहारात फसवणूक आहे, कधी नातेसंबंधात फसवणूक आहे, कधी मित्रत्वात फसवणूक आहे. आणि म्हणून नव्या पिढीनं जास्त सजग आणि सावध राहण्याची आवश्यकता आहे. हे जे आभासी संबंध जोडले जात आहेत, फेसबुक, व्हॉट्सअप, अमुक दमुक, माणसं एकत्र राहून सुद्धा नीटपणे समजत नाहीत. त्याच्यावरनं किती तुम्हाला कळणार. आणि म्हणून कालची जी घटना लोणावळ्याची आहे ती अंतर्मुख करणारी आहे. विठाला 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 कुंडली कवरदा सच्चा बोले झूठा बोले लड़बड़ खावे, सच्चा भूखा मरे हो, सच्चा भूखा मरे हो. झूठा बोले लड़बड़ खावे, सच्चा भूखा मरे हो, सच्चा भूखा मरे हो. कहती कबीरा सुन भई साधु, कहती कबीरा सुन भई साधु, करनी का फल पावे. अडानी दुनिया भजन बिना कैसे तरियो, अडानी दुनिया भजन बिना कैसे तरियो, तरियो. कधी खोटेपणा हा जगामध्ये आपल्याला काही काळ सुखात दिसेल आणि खरेपणा अडचणीत दिसेल, पण शेवटी सत्यमेव जयते. सत्याचा मार्ग हा अडथळ्यांचा, अडचणीचा असला तरी तो शाश्वत समाधान देणारा आहे, हे मात्र तितकंच खरं आहे. आणि म्हणून आजच्या काळामध्ये आपल्याला या मायावी जगामध्येच आपण जगतोय. दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. हे महदादी माझी माया ब्रह्मेया ही नयीची आया, म्हणून भुलविला ऐके राया संजयो म्हणे. आपण तर सामान्य माणसं आहोत, पण सावध राहणं फार आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट थोडंसं विचारपूर्वक, ज्येष्ठांचा, श्रेष्ठांचा, कुटुंबाचा, सगळ्यांचा विचार घेऊन पावलं टाकणं फार आवश्यक आहे. अन्यथा फसवणूक या जगामध्ये. आणि म्हणून सांगतो की पूर्वीच्या काळी जीवन जगणं हे असुविधेचं असलं तरी ते सुरक्षित होतं. आजचं जीवन सुविधायुक्त असलं तरी ते असुरक्षित आहे. विठाला 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 सद्गुरु साईनाथ महाराज. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी शेवटी त्या हरिणाचा वध केला. परंतु त्या हरिणानं मरताना सुद्धा सीते, लक्ष्मणा धाव,
असं कपट कारस्थान केलं. म्हणजे रामालाच काही संकट आहे आणि सीतेनं बळजबरी लक्ष्मणाला पाठवलं, जा रामाच्या संरक्षण. कथा मोठी आहे. लक्ष्मण जात नव्हते, परंतु सीतामाई थोडं वर्मी लागेल असं बोलल्या आणि शेवटी लक्ष्मणजी गेले आणि रावण तिथे आला. मला एवढंच सांगायचं आहे की मनुष्याचं सुख नेमकं कशात आहे. आता रावणाची सोन्याची लंका आहे, एवढा मोठा परिवार आहे, शक्ती, सामर्थ्य, संपत्ती सगळं काही आहे, पण तरी सुद्धा तो सुखी नाही आहे. म्हणून या जगामध्ये वारकरी संप्रदायात एक थोर संत होऊन गेले जुन्या पिढीमध्ये, रंगनाथ गुरुजी परभणीकर. आपले गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज सुद्धा ज्यांच्याकडे शिक्षण घ्यायचे आध्यात्मिक, कोमटी समाजाचे होते. हाच वारकरी संप्रदाय आहे. साखरे घराण्याचे शिष्य होते आणि पंढरपुरामध्ये मोठे मोठे शास्त्री विद्वान आपल्या चुका दुरुस्त करण्यासाठी त्यांच्याकडे येत होते. तर त्यांना जाऊनही 50-60 वर्ष होऊन गेले, तेव्हा जुना काळ आहे. 1933-34 सालच्या नारायणगिरीजी महाराजांच्या वह्या योगायोगानं काही मलाही त्यातल्या 1-2 मिळालेल्या आहेत. तर त्यात रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं काही मार्गदर्शन जे काही त्यावेळचं 1933-34ला ते पंढरपुरात शिकत होते त्यावेळेचं ते वाचायला मिळालं. रंगनाथ गुरुजींचं वाक्य असं आहे, ते म्हणायचे की माणसानं गरीब असलं तरी भाग्यवान असावं आणि श्रीमंत असलं तरी भाग्यवान असावं. याचा अर्थ काय आहे? महाराज, तुम्ही एक तर गरीबाला भाग्यवान म्हणा, नाही तर श्रीमंताला म्हणा. तुम्ही म्हणता गरीब असूनही भाग्यवान असा आणि श्रीमंत असले तरी भाग्यवान असा. मग भाग्य म्हणजे काय? तर भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, निकट वास बरा संताप. सत्संग, ईश्वर भक्ती. म्हणून संपत्तीवानाच्या महालामध्ये सुद्धा ग्रंथाचं वाचन झालं पाहिजे, देवाचं पूजन झालं पाहिजे, वडीलधाऱ्यांची सेवा झाली पाहिजे, आलेल्या अतिथींचा सन्मान झाला पाहिजे, लहानांवर संस्कार झाले पाहिजे. आणि गरिबाच्या झोपडीत सुद्धा छोटंसं का देवघर असे ना, पण देवाचं पूजन झालं पाहिजे, वडीलधाऱ्याची सेवा झाली पाहिजे. मला वाटतं भाग्यवान होण्यासाठी गरीब किंवा श्रीमंत व्हावं लागत नाही. थोडं सूत्रात्मक बोलू का? परिस्थिती बदलल्यानं भाग्य ठरत नाही, मनस्थिती बदलावी लागते, मग आपण भाग्यवान ठरतो. मनस्थिती बदलली पाहिजे. आणि ही मनस्थिती ज्या वेळेला आपली भावमय होईल, भक्तिमय होईल, सकारात्मक होईल, त्यावेळेला भाग्य बोलवावं लागत नाही, ते चालून आपला पत्ता विचारित आपल्या घरी येतं. महाराजांनी वर्णन केले, या वैष्णवांचे घरी सुख इच्छा करी, या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी. आरती सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती, आरती सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती, आरती सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती, आरती सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती. वैष्णवांच्या घरी प्रेम सुख इच्छा करी, या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती. आणि म्हणून सुखाचा आणि पुण्याचा संबंध आहे, आणि पुण्याचा आणि परोपकाराचा संबंध आहे. सुख पाहिजे असेल तर पुण्य करावंच लागेल, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि पुण्य करायचं असेल तर या सामान्य जीवन जगणाऱ्या माणसाला पुण्य काही फार मोठं करता येणार नाही. एका पायावर उभं राहून तप करू शकत नाही. फार मोठं काही पूर्वीच्या काळी जसं म्हणायचे मोठं काही दान दिलं, गोदान भूदान, तसंही नाही. पण आपण जे जे काही रोज करतो ते परहितार्थ करावं, इतरांच्या हिताला कारण होईल, इतरांना बाधा होईल असं नको, इतरांना सुख होईल असं काहीतरी करण्याचा प्रयास आपण करावा. आणि हे जर का आपण केलं तर तो परोपकार ठरेल, अभंगाचं पहिलं. पुण्य पर उपकार पाप ते पडविना, पुण्य पर उपकार पाप ते पडविना, पुण्य ते पर उपकार पाप ते परविना, पुण्य पर उपकार पाप ते परविना, पुण्य पर
अनिक नाही कोणा उदयासी अनिक नाही कोणा उदयासी सत्य तो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज केवढी व्यवहारवादी आणि चंद्रसूर्य असेपर्यंत लोक विचारात घेतील अशी व्याख्या तुकोबाराय करतात. महाराज म्हणतात, पुण्य परोपकार पापते परपीडा अनिक नाही जोडा दुजायासी. व्यासांनी 18 पुराणं रचली, परंतु त्याचा सारांश एका श्लोकामध्ये हाच सांगितले. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वया परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनाम. परोपकार हे पुण्य आहे, म्हणून पुण्याची व्याख्या अनेक आहे आणि आपण ते करत असतो. व्रत करणं पुण्यच आहे, उपवास करणं पुण्य आहे, ग्रंथ वाचन करणं पुण्य आहे, काही एखाद्या देवतेचं नामस्मरण ध्यान चिंतन करणं पुण्यच आहे. परंतु त्याचबरोबर भुकेल्याला भाकरी देणं, तहानलेल्याला पाणी देणं, गरजवंताची आपल्या परीनं होणं काही गरज. आपण पाहिलं कोविडच्या काळामध्ये गावोगावच्या तरुणांनी, कार्यकर्त्यांनी, व्यापाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी किती किती सहकार्य केलं. खरं तर आम्ही कीर्तन सांगणारी मंडळी त्यावेळेला मठाचं कुलूप लावून मध्ये बसलेलो होतो, पण हे गावोगावचे अनेक कार्यकर्ते तुमच्यासारखे झटत होते. आणि म्हणून हे नजरेनं उघड्या डोळ्याने आपण पाहिलं पाहिजे की पुण्य म्हणजे काय. बऱ्याच वेळेला काय होतं, थोडंसं विशिष्ट क्षेत्रातली माणसं नेहमी आपली पाठ थोपटून घेत असतात. त्यातल्या त्यात अध्यात्म या क्षेत्रातली माणसं नेहमी समोर असलेल्यांना तुच्छ समजून कोण्योस्ति सदृशो मया, गीतेमध्ये जसं म्हटलंय, आसुरी विचार म्हटलंय याला, की माझ्या समान कोण आहे आणि मीच पुण्यवान. पण ही मुभा संप्रदायामध्ये नाही, अध्यात्मामध्ये नाही. अध्यात्म हे समाजातल्या छोट्या छोट्या गुणांना प्रोत्साहन द्यायला शिकवतं, छोट्या छोट्या पुण्यकर्माला सुद्धा प्रोत्साहित करायला शिकवतं. त्याचं निरीक्षण परीक्षण आपण केलं पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. घरामध्ये सुद्धा तुम्ही ते करता, केलं पाहिजे. तुमच्या मुलांनी, मुलींनी, सुनेंनी काही चांगलं काम केलं, तुम्ही त्यांना शाबासकी दिली पाहिजे, म्हणजे ते प्रोत्साहित होतील, आणखी चांगलं काम करायला प्रवृत्त होतील. चुकलं तर आपण 2 शब्द जरूर मार्गदर्शन करावं, पण चांगलं झाल्यास कौतुकही करावं. मला असं वाटतं की कोविड काळ जो आहे, समाजातल्या कितीतरी चांगुलपणा आपल्याला त्यावेळी दिसून आला. वाईटपणा हा अधूनमधून दिसतो अपवादानं, तो भाग वेगळा आहे, पण चांगुलपणा किती. म्हणजे माणसं हजारो किलोमीटर पायदळी चालत गेली, तरी पण एकही माणूस एकही दिवस उपवाशी राहिला नाही. त्याचं कारण हा भारत देश आहे. इथे शिकवलेलं आहे की भुकेल्याला अन्न द्या. तुकाराम महाराजांनी शिकवण दिलेली आहे आपल्याला, नका तरी हे हो नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा, फुकाचे जीवन तरी पाजा, फुकाचे जीवन तरी पाजा, फुकाचे जीवन नका तरी हे हो नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा, फुकाचे जीवन तरी पाजा. नका तरी हे हो नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा. नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. किती गोड आणि सोपं सांगून ठेवलं संतांनी आपल्याला. आणि आपल्या सर्व महापुरुषांनी आपल्याला पुण्य परोपकार या सगळ्या गोष्टींची शिकवण दिली. आणि म्हणून मला वाटतं आज एका पतसंस्थेच्या शाखेत